हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे अनुसया महादूला सांगून आढळरावांसाठी चहा घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते, माधू हे बघ, फ्रीजमध्ये किंवा घरामध्ये काय काय भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या वगैरे बघ आणि नसतील तर भाज्या वगैरे घेऊन ये. आज मी माझ्या हाताने किचनमध्ये स्वयंपाक बनवणार आहे. त्याच वेळेला आता आढळराव म्हणत असतात, अरे समर कुठे आहे? तेव्हा अनुसया म्हणत असते, समर आहे, येतोय, तयार होतोय. तेवढ्यातच कृष्णा मार्केटमधून आलेली असते आणि कृष्णाच्या हातामध्ये एवढ्या पिशव्या पाहून सगळेजण पाहत असतात. तेव्हा म्हणत असते, मी येऊ का? तेव्हा आढळराव म्हणत असतात, अगं कृष्णे, हे काही विचारणं झालं का? ये की ग ये, असं म्हणून कृष्णासुद्धा आता आतमध्ये येते. आता कृष्णा आतमध्ये आल्यानंतर आढळराव म्हणत असतात, अगं काय हे, कुठे गेली होती सकाळी सकाळी? तेव्हाच कृष्णा म्हणत असते, अहो ते काय आहे तुम्हाला सांगू का, मी ना मार्केटमध्ये गेलो होतो आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर हे जे काही काही खरेदी केली आहे, म्हणजे साड्या, टिकल्या, पिना, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या इथे मी अनुसया सासूबाईंसाठी म्हणजे सासूबाईंसाठी घेऊन आली आहे, असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ती म्हणत असते, हे बघा अनुसया सासूबाई म्हणजे सासूबाई, तुम्ही काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, इथे तुम्ही ना हे सगळं जे आहे ना जुने कापडं आणि ते अजिबात घालू नका. आता मी तुमच्यासाठी नवीन साड्या, नवीन कापडं, ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. आता इथून पुढे तुम्ही तेच सगळं काही घालायचं आहे, समजलं? असं सुद्धा ती बोलते. त्याचबरोबर आढळराव म्हणत असतात, अरे बाय बाय बाय, सासूबाईची बघा किती पोरगी काळजी करते, सासूबाईला तर तिने जवळपास आपलंच मानलेलं आहे, असं सुद्धा ते म्हणत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की ती समरसाठी सुद्धा बऱ्याच काही वस्तू गोष्टी घेऊन आलेली असते आणि ती समरला सुद्धा ते नवीन आणलेले कापडं आणि त्या सगळ्या गोष्टी देत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दुष्यंत त्याच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आलेला असतो आणि तेवढ्यातच आता जयकांत समोर येतो आणि जयकांत म्हणत असतो, खरं सांगू का दुष्यंता, तुझ्यासोबत झालंय ना ते फारच वाईट झालंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना तुझ्यासोबत अशा पद्धतीने व्हायला नको होत्या, पण आता काय करणार ना, मला तर समजतच नाही. खरं सांगू का, आत्तापर्यंत गावामध्ये बाळजाबाईचा, सरपंचीनबाईंचा पोरगा म्हणून तू मिरवत होतास, फिरत होतास, पण आता ना तुझ्यासोबत हे सगळं फारच कठीण झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना तुझ्यासोबत अशा पद्धतीने व्हायला नको होत्या, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि तुझ्याबद्दल ना मला फार वाईट वाटतंय बरं का. म्हणजे बघ ना, आता खरं सांगू का, इथे पहिल्या बायकोचाच कायद्याने मान असतो, मग पहिल्या बायकोचा कायद्याने मान असल्यामुळे आता सगळी प्रॉपर्टी आणि हे सगळं काही इथे पहिल्या बायकोच्या पोराला म्हणजेच इथे अनुसयाबाईच्या पोराला म्हणजे समरला सगळं मिळेल, तुला तर इथे काहीच मिळणार नाही, हो की नाही? असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आता मैनावती म्हणत असते, बाबा दुष्यंत, खरंच सांगते मी, आता बघ ना, किती नाही म्हटलं तरी सुद्धा ती अनुसया ही तुझी सावत्र आई आहे आणि किती नाही म्हटलं ना तरी सुद्धा ती लोक तुला सावत्रपणाचा ठप्पा लावतीलच आणि तू सावत्र आहेस ह्या सगळ्या गोष्टी ते तुझ्यासोबत नक्कीच बोलतील, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता तिथे कृष्णा येते आणि कृष्णा तिथे आल्याबरोबर म्हणत असते, काय चाललंय तुमचं, काय म्हणालात तुम्ही, तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची, आणि खबरदार जर इथून पुढे माझ्या नवऱ्याच्या विरोधात एक जरी शब्द बोललात तरी, आणि जर माझ्या नवऱ्याला अशा पद्धतीने जर तुम्ही सांगितलं की हे झालं आणि ते झालं तर गाठ माझ्याशी आहे. आणि काय होय, काय म्हणायलात तुम्ही की तुम्ही असं म्हणताय की ते सावत्र आहेत म्हणून? तेव्हा ती म्हणत असते, नाही ग कृष्णे, तसं नाही, जे मला दिसलं ना ते फक्त मी बोलले. त्याच वेळेला कृष्ण म्हणत असते, अहो बोलायला तर घरामध्ये खूप काही असतं, पण त्यावेळेला तुम्ही नाही बोलत जिथे बोलायचं तिथे, आणि नाही त्या गोष्टी इथे बोलतायत. आणि अजून एक गोष्ट सांगते, दुष्यंत सरकार हे ह्या घराचे इथे मोठे मुलगा आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं तरी सुद्धा त्यांच्यावर प्रेम करणारा, जीव ओवाळून टाकणारा एवढा त्यांचा बाप म्हणजेच आढळराव रांगडे पाटील खंबीरपणे त्यांच्यासोबत आहेत. मग त्यांना काळजी करण्याची काय गरज आहे? आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर इथून पुढे तुम्ही दुष्यंतच्या विरोधात जर एक जरी शब्द बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो लगेचच आता कृष्णा म्हणत असते, आणि जयकांत, मी तुला अजून एक गोष्ट सांगते,
जर मला तोंड उघडायला लावलंस ना तर मग बघ तुझं काय होईल म्हणून. उघडू का मी तोंड? मी जर तोंड उघडलं ना तर तुला जगणंसुद्धा मुश्किल होईल. आणि तेव्हा लगेच आता इकडे जो जयकांत आहे तो जयकांत खाली मान घालूनच हे सगळं काही ऐकून घेत असतो. त्याला तर काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजतच नसतात. कारण शेवटी कृष्णाने त्याची जी काही दुखरी नस आहे ना तीच इथे दाबलेली असते आणि त्याला गप्प करण्याचं काम केलेलं असतं. आता कृष्णा म्हणत असते तेच मी पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते. इथून पुढे दुष्यंत सरकारांच्या विरोधात एक जरी शब्द तुम्ही बोललात ना तर खरं सांगायला गाठ माझ्याशी आहे असं कृष्णा स्पष्टपणे बोलत असते. त्याचबरोबर आता ती हेही म्हणत असते की घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्या आनंदाच्या गोष्टी तुम्ही सगळेजण एन्जॉय करायचं सोडून ह्या असल्या गोष्टी आणि ह्या असल्या कुरापती तुम्ही कशा काय बोलू शकता तेच मला काही केल्या कळत नाही असं सुद्धा आता इकडे कृष्णा बोलत असते. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, माझा नवरा एकटा नाहीये, ही कृष्णा त्याच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्यांना ह्या अशा बापदादांच्या प्रॉपर्टीवर हक्क गाजवायची काहीच गरज नाहीये. माझा नवरा इथे भरपूर शिकलेला आहे. तो कुठेही काही जरी झालं तरी तो हे साम्राज्य पुन्हा एकदा नव्याने उभं करू शकतो. आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगायलो, मी जे काही हे सरपंच झाले ना ते फक्त आणि फक्त इथे त्यांच्या हुशारीमुळे आणि त्यांच्यामुळेच झालेले आहे. त्यामुळे तुम्ही उगाचच त्यांच्या वाकड्यात जाऊ नका, समजलं तुम्हाला. आणि इथून पुढे जर बोलायला गेलात ना तर गाठ माझ्याशी आहे असं स्पष्टपणे कृष्णा आता इथे बोलत असते. त्याचबरोबर ती दुष्यंतला घेऊन निघून गेल्यानंतर आता जयकांत म्हणत असतो ही कृष्णाना सरपंच झाल्यापासून फारच उडायला लागलेली आहे. काही केलं ना तरी हिचे पंख एकदा छाटलेच पाहिजे असं ती बोलत असतो. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा लवकरच आवरून छान तयार झालेली असते आणि तुळशी समोर उभी असते. तुळशीला म्हणत असते तुळशी माते, हे खरं तर तुझी आणि माझी खूप दिवसांनी गाठभेट झाली आहे. पण असो, आता तू ह्या घरामध्ये आनंद आणला आहेस. इथून पुढे सुद्धा असाच आनंद आणि ह्या सगळ्या गोष्टी तू अशाच पद्धतीने आणशील अशी ह्या सगळ्या गोष्टींची मला खात्री आहे असं आता इकडे ती बोलते. तेवढ्यातच आपण पाहतो की पाठीमागून आता इकडे अनुसया आलेली असते. अनुसयाने कृष्णाने दिलेली सुंदर साडी नेसलेली असते आणि सुंदर साडी नेसून ती छान अशी गजरा वेणी हे सगळं काही घालून आलेली असते. छान काष्टा वगैरे सुद्धा तिने घातलेला असतो. आणि त्याचबरोबर जेव्हा ती इथे येते आणि तेव्हा लगेच त्या कृष्णा तिच्याकडे पाहतच असते. कृष्णाला सुद्धा तिला असं पाहून फारच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला ती म्हणत असते काय ग कृष्णे, तुला सांगू का, जेव्हा ह्या घरामध्ये मी होते ना तेव्हा तुला सांगू का मी रोज अशी तुळशीची पूजा करायचे आणि रोज ह्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने करायचे. पण आता बघ ना वेळ कशी आली आहे. त्यावेळेला आता कृष्णा म्हणत असते मग इथून पुढे तुम्ही नक्कीच करू शकता. त्याच वेळेला ती म्हणत असते तेच तर मी म्हणत होते कृष्णा, हे बघ ना मी तुला एक गोष्ट सांगू का, मला ह्या तुळशीची पूजा करायची आहे. आजच्या दिवसाला मी दिवा लावला तर चालेल का? तेव्हा कृष्णा म्हणत असते अहो हे विचारताय कशाला, तुम्ही लावा ना असं म्हणून आता कृष्णा लगेचच आता इकडे दिवा लावायला घेत असते. आणि अनुसया तुळशीसमोर हात जोडून उभी असते. आणि त्याच वेळेला तुळशीसमोर हात जोडून उभी असताना ती म्हणत असते कृष्णे, तुला असं वाटत असेल की मी वेडी आहे, मी अडाणी आहे, पण तसं अजिबातच नाही. हे घर सोडल्यापासून आता मी खूप हुशार झालेली आहे आणि तुला कळणार सुद्धा नाही की तू कोणाशी पंगा घेतलेला आहेस. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सकाळी सकाळीच मैनावती बाहेर लॉनमध्ये बसलेली असते. आणि तेवढ्यातच आता गावातले बरेच लोक तिथे येतात. आता गावातले बरेच लोक तिथे आल्यानंतर इथे मैनावतीला म्हणत असतात तुम्ही काय करताय, उठा पडदिशी, उठा पडदिशी असं ते बोलत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की तेव्हा आता इकडे गावकरी आलेले असतात आणि गावकरी आल्याबरोबर तिथलं सगळं काही ते स्वच्छ करण्याचं काम करत असतात. तेवढ्यातच आता मैनावती म्हणत असते अरे काय करताय तुम्ही, काय करताय तुम्ही. तेवढ्यातच तो म्हणत असतो अहो उठा पटापटा, उठा लवकर लवकर, हे सगळं काही स्वच्छ करायचं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता तेवढ्यातच ही सगळं स्वच्छ करून मैनावतीला तिथून उठवलं जातं. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता लगेचच जी कृष्णा आहे ती खूपच सुंदर अशी छान आरशात बघून तयार
होत असते. तर आता हे सगळा जो काही अंगण आहे ते स्वच्छ केलेलं असतं. तिथे एक मॅट अंथरलेली असते आणि ती मॅट अंथरूनच आता त्या ठिकाणी इथे गावकरी बसलेले असतात. आता कृष्णा आरशात बघून मंगळसूत्र, केस, त्याचबरोबर इथे कपाळावर टिकली ह्या सगळ्या गोष्टी लावत असते आणि आज तिचा सरपंचाचा दुसरा दिवस असतो आणि त्यामुळे ती खूपच अशी कमाल छान अशी तयार झालेली असते. इकडे आता सर्वजण कृष्णा येण्याची वाटच बघत असतात. तेवढ्यातच आता कृष्णा आलेली असते आणि कृष्णा आल्याबरोबर आपण पाहतो की गावकरी आता लगेचच इकडे कृष्णाच्या नावाचा जप करत असतात, तिच्या नावाचा जय जयकार करत असतात आणि तिचं स्वागत सुद्धा करत असतात. आता कृष्णा येऊन तिच्या जाग्यावर त्या खुर्चीवर बसत असते. खरं तर आज ना एक गोष्ट इथे ही लोक करणार असतात आणि ती म्हणजे की आढळरावांच्या बाबतीत ती गोष्ट असते. आता कृष्णा सर्वांना हात जोडते, नमस्कार करते आणि म्हणत असते, खरं तर तुम्ही मला आत्तापर्यंत भरपूर असं प्रेम दिलंय, माया दिली, अफाट प्रेम तुम्ही माझ्यावर केलं आहे. त्या सर्व गोष्टींसाठी मी अगदी तुमची मनापासून आभार आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आज माझा सरपंच की दुसरा दिवस आहे आणि म्हणूनच आज इथे मी तुम्हाला काही वेगळ्या गोष्टींसाठी इथे बोलवलं आहे असं ती म्हणत असते. गावकऱ्यांना तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या घराचे 24 तासासाठी तुमच्याकरिता इथे दरवाजे कायम हेच उघडलेले असणार आहेत. तुम्ही कधीही ह्या कृष्णाला आवाज द्या. ही कृष्णा कधीही तुमचे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी कधीही हजर असणार आहे, उभी असणार आहे. तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच सगळे गावकरी म्हणत असतात, हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय, तुम्ही म्हणाल त्याच पद्धतीने सगळं काही होणार आहे असं सुद्धा आता इथे ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे दुसऱ्या बाजूला आता कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार बोला ना, तुम्हाला काय बोलायचं होतं. तेवढ्यातच आता इकडे दुष्यंत समोर येतो आणि दुष्यंत समोर आल्यानंतर आता दुष्यंत म्हणत असतो, खरं तर तुम्हा सर्वांना माझी जर्नी आणि त्या सगळ्या गोष्टी इथे माहिती आहेत आणि त्याचबरोबर आज मी इथे जो काही उभा आहे ना तो खरंच एका वेगळ्याच व्यक्तीमुळे उभा आहे आणि त्याचबरोबर आज मला त्याच व्यक्तीला इथे ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत, सांगायच्या आहेत. खरं पाहायला गेलं तर मी नेहमीच माझ्या वडिलांचा अनादर करत आलेलो आहे. मी माझ्या वडिलांना कधीच आपलं असं मानलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्यासाठी नकळतपणे बऱ्याच गोष्टी केल्या, नकळतपणे बऱ्याच गोष्टी करून सुद्धा इथे मी त्यांच्यासोबत कधीच पाहिजे तेवढा कनेक्ट झालो नाही आणि आज म्हणूनच मी माझ्या त्या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या चुकांचा इथे आता एकदा इथे पश्चाताप करायचा आहे मला, त्या सगळ्या गोष्टींचा, त्या सगळ्या चुकांचा. आणि तेव्हा आढळराव हे त्याच्याकडे पाहतात. त्याच वेळेला आता इकडे दुष्यंत जो आहे ना तो दुष्यंत लगेचच आढळरावांना इथे हाताला धरतो आणि तिथे असलेल्या त्या सोफ्यावरती तो बसवत असतो. आता सोफ्यावरती तो बसवत असताना आपण पाहतो की इकडे जो काही दुष्यंत आहे तो त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो आणि लगेचच महादूला सगळ्या गोष्टी, सगळ्या वस्तू आणायला सांगत असतो. महादूसुद्धा सगळं काही तिथे घेऊन येत असतो. आता महादू सगळं काही घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आढळराव सोफ्यावरती बसलेले असतात आणि तेव्हा दुष्यंत त्यांच्या पायाशी बसलेला असतो. तो म्हणत असतो, खरं तर ह्या देवमानसासारख्या बापाची मला आता पाय धुवूनच पूजा करायची आहे असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे तो त्यांचे पायातले पायतन काढायला लागतो. तेव्हा आता इकडे ते म्हणत असतात, अरे दुष्यंता काय करतोयस, हे तू वेडा आहेस का. तेव्हा हे बघ उगाचच पायाला हात लावू नकोस बरं. तेव्हा लगेच आता दुष्यंत म्हणत असतो, नाही मला हे सगळं काही करू द्यात, कारण मी आत्तापर्यंत खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, खूप चुका केलेल्या आहेत. तुम्ही मला नकळतपणे एवढे चांगले संस्कार केले आणि एवढे चांगले संस्कार करून सुद्धा मी कधीच तुमचे आभारसुद्धा मानले नाही आहेत आणि म्हणूनच आज मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, नाही म्हणू नका असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की आता माधू तांब्याचं गंगाळ, त्यामध्ये गुलाब पाकळ्या, थोडंसं दूध, गुलाबजल आणि पाणी, त्याचबरोबर एक ताट, हे सगळं काही घेऊन आलेला असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आल्यानंतर आता लगेचच आढळरावांचे पाय त्या ताटामध्ये ठेवले जातात आणि आढळरावांचे पाय त्या ताटामध्ये ठेवल्यानंतर आता आपण पाहतो की
लगेचच जो दुष्यंत आहे तो दुष्यंत ते पाय धुण्याचं काम करत असतो आणि हे सगळं काही आता इकडे सगळेजण पाहत असतात। जेव्हा तो पाय धुण्याचं काम करतो तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो। त्याचबरोबर आपण एक गोष्ट पाहतो प्रेक्षकांनो की आता आढळरावांच्या इथे डोळ्यातून पाणी वाहत असतं। त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा फार जास्त त्रास होऊ लागलेला असतो। ते म्हणत असतात खरं तर ही गोष्ट पाहण्यासाठी मी कितीतरी दिवसाची वाट बघितली। माझं पोरग कधी एकदा माझ्याकडे येते, मला बाबा म्हणून अशी हाक मारतंय, ही गोष्ट मी पाहण्यासाठी कितीतरी गोष्टींचा इथे त्याग केला आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात। आता हे सगळं काही बोलत असताना इकडे ते म्हणत असतात खरं तर कृष्णे ह्या सगळ्या गोष्टीला इथे फक्त आणि फक्त तू जिम्मेदार आहेस। आज तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात। आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुष्यंत आणि त्याचबरोबर कृष्णा हे दोघेही जण हसायला लागलेले असतात। आता हसत असताना इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे जो काही समर आहे तो समर म्हणत असतो आहे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ आपण इथे आलेलो आहोत आपण इथे आलेलो आहोत तर ही गोष्ट इथे आपल्याला त्रासदायक होतीये। म्हणजे असं आपण आपल्याच घरी येऊन सुद्धा आपल्याला असं परक्याच्या घरी आल्यासारखं वाटतंय, अशी इथे फील येत आहे, असं तुला वाटत नाही का? असं सुद्धा आता इकडे समर म्हणत असतो। त्याचबरोबर आता अनुसया म्हणत असते तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत असं सुद्धा आता इकडे तो त्याला बोलत असतो। तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे कृष्णा सरपंच झाली आणि कशा पद्धतीने सरपंच झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं टार्गेट आणि हे सगळं काही तिने केलं गेलं। आता इकडे दुसऱ्या बाजूला बाळजाही असते आणि बाळजा त्या खुराड्यातच असते आणि बाळजा त्या खुराड्यात असल्यामुळे आता आजूबाजूला घाण त्या सगळ्या गोष्टी आणि मिळेल ते खाणं हेच ती करत असते। आता तिथेच मैनावती, दलपत आणि त्याचबरोबर जयकांत हे तिघेही जण आलेले असतात। आता हे तिघेही जण आल्यानंतर आता इकडे दलपत म्हणत असतो अहो वहिनी काय करताय हे तुम्ही वेड्या आहात का? अहो असं कसं काय करू शकता तुम्ही? थांबा जरा, मी तुमच्यासाठी किती चांगलं आणि व्यवस्थित पौष्टिक असं घरचं जेवण बनवून आणलेलं आहे, मग तुम्ही हे सगळं का खाताय? थांबा, हे बघा, हे एकदा खाऊन तरी बघा असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। त्याच वेळेला आता बाळजा लगेचच त्याच्या हातचा जो काही डब्बा आहे तो डब्बा हातातून काढून घेते आणि तो त्याच्या हातचा डब्बा काढून घेतल्यानंतर अक्षरशः तुटून पडल्यागतच त्या डब्यातलं सगळं काही जेवण आणि त्या सगळ्या गोष्टी ती आता इथे खात असते। आता सगळं काही खात असताना आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मैनावती म्हणत असते खरं सांगू का इथे बाळजाबाई, खरं तर तुमच्या पाठीमागेच आम्ही सगळेजण येणार होतो, पण मी विचार काय केला की तिथे सुद्धा एवढी आपली प्रॉपर्टी आहे, एवढी संपत्ती आहे, ते सगळं काही सांभाळण्यासाठी तिथे कोणीतरी पाहिजे ना, आणि म्हणूनच मी खरं तर तिथून न येण्याचा निर्णय घेतला। मी म्हटलं जर आपण सुद्धा इथून निघून गेलो तर मग काय करायचं? आपण तिथून निघून गेलो आणि त्यानंतर ह्या अशा गोष्टी झाल्या तर मग काय करायचं, असा आम्ही विचार केला आणि त्यामुळे मी सुद्धा तिथेच राहिलो आणि म्हणूनच तिथून मी आलो नाही बघा। पण तुम्हाला सांगू का, एवढे दिवस झालं आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या, एवढे दिवस झालं आपण एकमेकांना साथ दिली आणि मला सुद्धा तुम्हाला अशा अवस्थेमध्ये इथे नाही बरं का पाहत, नाही बरं का बघवत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे आता बाळजा खात असते आणि म्हणत असते काय हे दलपत भाऊजी, तुम्ही वेडे आहात का? आणि तुम्ही लवकरात लवकर येण्याचा का बरं नाही प्रयत्न केला? आणि मी किती वाट बघितली, तुम्हाला कळलं नाही आहे का? त्याच वेळेला आता इकडे बाळजा म्हणत असते दलपत भाऊजी तुमच्याकडे फोन आहे का? तुम्ही फोन आणला असला तर ताबडतोब तो फोन मला द्या तुम्ही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात। त्याच वेळेला हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की लगेचच आता इथे बाळजा फोन हातामध्ये घेते आणि साळुंकेला पुण्याला फोन लावत असते। आता पुण्याला साळुंकेला फोन लावल्यानंतर ती म्हणत असते आत्ताच्या आत्ता पुण्यावरून जी एसटी भेटेल ना ती एसटी धरूनच पाचगावाला यायचं आहे, असं सांगितल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता बाळजा म्हणत असते 24 तासाच्या आतमध्ये जे काही करायचं आहे ते मी करणार आहे, असं सुद्धा ती आता सांगत असते। तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच। उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये शेवटी आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे गावामध्ये निघालेले असतात।
जेव्हा दोघेही जण गावामध्ये निघतात त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे जो काही दुष्यंत आहे तो दुष्यंत कृष्णासोबत फ्लर्ट करत असतो आणि तेवढ्यातच आता कृष्णा त्याला म्हणत असते, काय चाललंय दुष्यंत सरकार तुमचं, आणि खरं सांगू का आपण 4 भिंतीच्या बाहेर आहोत, भिंतीमध्ये नाही आहोत, काय तुम्हाला काहीतरी होतंय का, मी एखाद्या डॉक्टरांना बोलून तुमचा इलाज करून घेऊ का, असं आता इकडे ती म्हणत असते. त्याच वेळेला दुष्यंत म्हणत असतो, हो का, माझेच डायलॉग आता माझ्यावर मारणार आहेस का, असं सुद्धा तो आता इकडे तिला बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा ही लोक गावामध्ये जातात आणि गावामध्ये गेल्यानंतर आता एक महानगरपालिकेचे एक अधिकारी आलेले असतात आणि ते आल्यानंतर ते म्हणत असतात, खरं पाहायला गेलं ना तर इकडे जे काही बांधकाम खातं आहे त्या बांधकाम खात्यामध्ये गेल्या वर्षीच इथे 5 लाखांचा निधी पास झाला होता, पण ते सगळं काही फ्रॉडमध्ये गेलं. हे सगळं कुणी केलं, त्याच वेळेला हे सगळं बाळजाबाईने केलं आहे आणि त्याचबरोबर हा भ्रष्टाचार बाळजाच आत्तापर्यंत करत आलेली आहे, हे सगळं समोर येतं. आणि त्यानंतर मात्र इथे आता दुष्यंत बाळजाकडे जातो आणि तिला जाब विचारत असतो, अजून किती आणि कशा पद्धतीने गावकऱ्यांना लुटला आहे आणि तुमच्या केलेल्या कर्माची हीच तुम्हाला शिक्षा मिळत आहे, असं आता दुष्यंत इथे सांगत असतो. तर प्रेक्षकांनो पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं. भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोड सोबत, तोपर्यंत धन्यवाद.